तीन नद्या या शहराला लाभल्या, या शहराचं सगळ्यात मोठं भाग्य आहे. पण आज तीनही नद्यांचं महागटार झालेलं आहे. महागटार 30 लाख लोकसंख्येचं मलमूत्र जे सांडपाणी बाहेर येतं, त्या सांडपाण्यावरती प्रक्रिया होऊन ते नदीत सोडायला पाहिजे किंवा त्या पाण्याचा पुनर्वापर व्हायला पाहिजे. प्रत्यक्षामध्ये राज्यात सर्वाधिक 70% सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते असं रेकॉर्डला आहे. ते काम एका भाजपच्याच आमदाराकडे आहे. भाजपच्या आमदाराचे प्रत्यक्ष मी डायरेक्ट घेऊन बोलतो ते, तर त्यांच्याकडे आहे. प्रत्यक्षात तशी कुठलीही प्रक्रिया होत नाही. सगळं सांडपाणी नदीत मिसळतं. त्याचा परिणाम ह्या नद्यांची महागटार झाले. नदीच्या शेजारून तुम्ही दापोडीच्या पुलावर उभारला तर नाक दाबून जावं लागतं. तीच परिस्थिती इंद्रायणीची आहे. इंद्रायणी फेसाळलेली असते. परवाची कथा, इंद्रायणीचं पाणी विषारी आहे असा MPCBचा रिपोर्ट आहे. मासे मरून पडतात, सारख्या स्टोरी येतात, काही परिणाम होत नाही. किती ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. मुळा नदीच्या बाबतीमध्ये 200 कोटी रुपयाचे बॉन्ड काढले, त्याच्यावरती काम सुरू केलं. नदीचा गळा घोटला, नदी दोन्ही बाजूनी दाबून टाकली ती, आणि त्याला नदी सुधार प्रकल्प ते म्हणणार असेल, त्याचं काठ बांधणार असतील तर ते दुर्दैव आहे. ते कशासाठी करत होते, ते काठ भराव टाकून तिथून जमीन जी तयार होणार होती ती जमीन एका माजी आमदाराच्या हॉटेलसाठी होती, म्हणून नदी सुधार प्रकल्प तिकडे गेला.